हां, बोला ताई. हां, ताई श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई बोला. ताई मला रात्री आणि दुपारी शेअर म्हणजे करता येणार नव्हता ना अनुभव म्हणून मी कॉल केला आता. हां. बोला ना हां. ताई. ताई मला बघा ताईंचा अनुभव सांगायचा आहे. हां, मी सांगा जळगाव जिल्ह्यातनं बोलते. हो. आहे माझ्याकडे नाव वगैरे तुमचं. हो, हो. हं. तर ताई मागच्या 26 फेब्रुवारीला ना हं. माझी चुलत बहीण आहे. नंदुरबारला असते ती. बरं. हं. आणि तिची 2 वर्षाची मुलगी आहे. हं. मग ती इतकी रडायची ताई नवरात्रापासून ना अक्षरशः ती हातात सुद्धा थांबत नव्हती. अरे! तिला काय झालं काय माहिती म्हणजे त्यांनी काय केलं होतं आता कन्यापूजन असतं ना नवरात्रामध्ये आणि हो. छोट्याशा 2 वर्षाच्या मुलीला आणि ती खूप असे छान आहे क्यूट छोटं बाळ म्हटलं की सगळ्यांनाच आवडतं. बरोबर आहे. हो. हो आणि ती कन्यापूजनासाठी त्यांनी तिला पाठवलेलं. हं. मग त्या दिवसापासून रात्रीपासून ती अक्षरशः इतकी रडायची की अक्षरशः ती हातात सुद्धा थांबत नव्हती. अरे! म्हणजे ती आणि त्यांची जी बेडरूम होती ना, तिच्या मम्मी-पप्पाची समजा वरती, त्या हां. बेडरूममध्ये जायला सुद्धा रडत होती. अगो म्हणजे बाई! जाऊच हो, इतकी आता छोट्याशा 2 वर्षाच्या मुलीला काय कळतं? काय कळतं? अगदी बरोबर आहे. हो. पण ती म्हणायची, "नको मम्मी खाली चल." देवघरात झोपायची, पण तिथे नाही. आणि त्यांनी काय केलं, मग ती रडायला लागली ना, ती म्हणते, "घरातच थांबू नको." मग बापरे! त्या दिवसापासून त्यांनी फोर व्हीलर काढायची आणि रात्रभर रस्त्यावर फिरायचं, हेच चाललं होतं त्यांचं. अगो बाई! म्हणजे ती घरात यायलाच नको म्हणायची. अरे बापरे! हां. नवरात्रापासून हाच कार्यक्रम. पण मग त्यांनी थोडंसं वैद्य वगैरे बघितलं, थोडंसं आराम पडला, पण पाहिजे तसा नव्हता. परत तिला ते रोज व्हायचं ना तिथे, पण मग 3 हं. दिवसात, 2 दिवसात असं व्हायचंच. अरे! हो, मग म्हणजे आणि ती इतके काही ती बोलू पण शकत नाही, काही सांगू पण शकत नाही. हां, तेच ना. मग खूप म्हणजे ते इतके त्रासात आता एवढी छोटीशी मुलगी आहे आणि घरातले रात्रभर त्रस्त झालेले आणि विशेष म्हणजे ताई विचार करा त्या गाडीत असताना हं. ती झोप नेमकं तिला डोळा लागला. गाडी जर घराकडे वळवली ना, तर हं. तिला लगेच ती जागी व्हायची आणि रडायची. अय्या! हो ना, ते एक विशेष होतं. म्हणजे बापरे! ती घरात आली ना, की ती आणि तिच्या आईकडनं तर बिलकुल आवरल्या जात नव्हती. म्हणजे ती इतकी आड्यावेळ्या ताठ व्हायची ना, म्हणजे हो. आणि लहान मुलं बघा तुम्ही चिडले की आपल्या मोठ्यांकडनं सांभाळले जात नाही. हां. आणि तिचा तर प्रेशर इतका होता म्हणे, ती तिचे हात सुद्धा म्हणजे ती इतके हे करायची, की आवरल्याच जायची नाही. आई गं! बापरे! खूप त्रास व्हायचा. मग अशा त्रासात ना ती जात होती. मग आता 26 फेब्रुवारीला माझ्या बहिणीचा फोन आला मला. हं, ताई म्हणे, "तू काहीही कर आणि कसंही कर, मला गुरुमाऊलींचा पत्ता सांग किंवा तुमच्या केंद्रात कुठेतरी विचार. हं. काही कर, पण मला तू लगेच काहीतरी सांग. माझी दीदी हातात थांबतच नाहीये म्हणे माझ्या." बाई गं! मग मला तर आम्ही एकदा माहेरी आमच्या भेट झालेल्या होत्या ना, आजोबा वारले तेव्हा हां, आता. तर मग मी तेव्हा पाहिलं, मी तेव्हा तारक मंत्र म्हटलेला तिच्या डोक्यावर हात ठेवून. 2 हां, वेळेस म्हटला मी फक्त तेव्हा हां. आणि ती मग तिला Cadbury असं चॉकलेट वगैरे दिलं तर शांत झालेली. मग हां. तिच्या लक्षात नेमकं आलं, की मोठ्या ताईला आपण फोन करू जसं, की ताई हां. काहीतरी सांगेल हां, आणि हां. बघा ना तिला काय तेव्हा म्हणजे ती नवरात्रापासून 5 महिने झाले हां. त्या विषयावर आमचं बोलणं नाही आणि नेमकं तिला सुचलं कॉल करायचं. हां. मग ती म्हणे, "काहीतरी कर ताई, सांग मला काहीतरी मार्ग." मग हं, मी म्हटलं, "थांब आमच्या त्या ताई आहेत म्हटलं भगत ताई म्हणून, त्या हं. देतात म्हटलं सेवा. हां, आपण त्यांच्याकडनं घेऊ म्हटलं सेवा. तू हां, थांब म्हटलं, मी लगेच कॉन्फरन्स घेते म्हटलं." आता हां. ती कुठे नंदुरबारला ताई बघा ना बरोबर. आणि हं. मी कुठे जळगाव जिल्ह्यात आणि ताई कुठे कोल्हापूर साइड हो, समजा सातारा. हो. तर ताईंनी 8:30चा 26 तारखेला रात्री बघा 8:30 वाजता आणि ताई दुपारूनच सेवा देतात ना. हो, 1 ते 3 मध्ये. हां. पण त्यावेळेस मी ताई स्वयंपाकाच्या गडबडीत ताईंचं इतकी गडबड होती स्वयंपाकाची, सर पण येणार होते त्यांचे. बापरे! पण ताई म्हणे, "तुम्ही असं करा," म्हणे, "उद्या देते." म्हटलं, "ताई तुम्ही हं. 2 मिनिटंच फक्त काही करा, पण छोटंसं बाळ आहे," म्हटलं, "ते बिलकुल हातात थांबत नाहीये. हां. तुम्ही काहीही करा, 2 शब्द द्या, काही निघू दे तुमच्या तोंडून, पण हां. सेवा द्या," म्हटलं, "ताई तुम्ही." हां. मग ताई म्हणे, "अहो, माझी तर इतकी गडबड आहे, आता मी त्या मनस्थितीतच नाहीये," म्हणे, "सेवा देण्याच्या." अगं बाई! म्हटलं, "नाही प्लीज ताई तुम्ही काय" आम्ही म्हणजे मीच रिक्वेस्ट केली त्यांना. हं. बरं म्हणे ताईंनी काय तेव्हा सांगितलं. मग नेमकी तिची पिरियड आलेली तिच्या मम्मीची त्या दिवशी, पहिलाच हां. दिवस. हं, म्हणे, "तुम्ही काय करा तिच्या मम्मीला सांगा म्हणे, आता हं, पटकन 5 वेळेस तारक मंत्र हं, आणि 5 वेळेस घोराष्टक स्तोत्र हं, आणि 11 वेळेस कालभैरवाष्टक ही हं. पटकन सेवा सुरू करा" म्हणे.
अरे बापरे! हां, हां. हो. आणि तिला खूप जबरदस्त दृष्ट झालेली म्हणे. अगं आ बाई! हो का? हां. आणि बघा म्हणे तिला उद्यापर्यंत फरक पडून जाईल म्हणे. ताई इतक्या गडबडीत होत्या ना, की हां, हां. 2 शब्दही ताईंकडनं म्हणजे चालता-चालता अ, बोलायला वेळ नव्हता. हां, हां, स्वयंपाक करता-करता ताई बोलत होत्या. बघा. हां, हां. आणि ताईंच्या ते इतकी फास्ट सेवा दिली आणि ताई काय सांगतात ती कमाल. दुसऱ्याच हं. दिवशी म्हणजे त्या रात्री ती मुलगी एकदम आणि मी इकडे सेवा केलेली, तिच्या मम्मीने पण नाही केली बरं ताई. अगं बाई! हां, तिचे पिरियड आलेले होते. हां, हां, हां. हां. पिरियड आल्यामुळे बघा ना, हां. म्हणे तुम्ही प्या म्हणे तीर्थ तयार करून आणि सांगा, की स्वामी मी पिते पण तिच्या पोटात जाऊ द्या. अय्या! बघा. हो, ताई असं सांगत होत्या आणि ताईंनी ते आपलं खाऊचं पान असतं ना नागवेलीचं, हो, 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 हो. त्या पाण्याला तेल लावायला सांगितलं हां. आणि गॅस तिच्या अंगावरून उतरवून 7 किंवा 11 वेळेस हं. आणि ते उतरवून गॅसवर जाळायला सांगितलेलं. म्हणजे तेल लावून ते पान अ, उतरवायचं हां, ते आणि मग गॅसवर गॅसवर जाळायचं. आता ज्यांच्याकडे चूल असेल त्यांनी चुलीत तरी हो, जाळलं हो, हो, तरी हो. चालतं. तेच ना. बरोबर. हां. आणि आपल्याकडे तर आता गॅसच आहे म्हणे, तर तुम्ही बरोबर. गॅसवर जा आणि मीठ, मोहरी, मीठ वगैरे हं. ते पण उतारा करा म्हणे आणि असं रस्त्या म्हणजे जिथं 3 रस्ते किंवा 4 रस्ते चौफुलीच्या तिथे एका साइडला जाळायचं किंवा फेकायचं जसं त्याला सुविधा असेल तसं. हं, 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 हं. मग आम्ही तिने म्हणजे एका रस्त्याच्या कडेलाच टाकलं म्हणे ते अच्छा. आणि येताना हात-पाय तोंड धुवून आत यायला सांगितलं तिच्या मिस्टरांना. हां, हां, हां. असं सांगितलं आणि मग बघा ना ताई दुसऱ्याच दिवशी विशेष शांत झोपली तिच्या म्हणजे 5 महिने झाले ती त्यांच्या बेडरूममध्ये झोपत नव्हती. त्या दिवशी बापरे! पहिला दिवस होता म्हणून ती त्या दिवशी खालीच झोपली हं. आणि नंतर स्वतःहून दुसऱ्या दिवशी म्हणते आता तिला काय कळतं थोडंसंच बोलते, "मम्मी चल, मम्मी जेवायला दे, नाही खाऊ नको." असं हां, इतकं-तितकं बरोबर. 2 मोजके वर्षाचं शब्द. बाळ असं हां. तर ती दुसऱ्या दिवशी रात्री म्हणते, "मम्मी वरच्या आपल्या तिथं चल झोपायला वरच्या रूममध्ये बेडरूम." अय्या! ताई कमाल. बघा ना, वरच्या हं. बेडरूममध्ये जायलाच घाबरायची म्हणे ती ताई. बाई गं! बाई एवढंसं ताई बाळ. मग आम्ही तेच म्हणायचो, ताई इतका चमत्कार एका रात्रीतच आणि ताईंची ती सेवा म्हणजे बघा ना, जसं हो. एकदम धावती-धावती एवढ्या दिलेली गडबडीत, गडबडीत दिली. हो ना. कमाल आहे ना ताई? खूप म्हणजे ताई मला तर हा दुसरा ताईंचा अनुभव आलेला आहे. हो ना? हो, पहिला माझ्यावरचाच होता. ते शेअर केलं होतं बाहेरचे का पण तुम्ही? हो, केलेला आहे ताई काय माझा झालं अनुभव. होतं म्हणजे त्याच्यात? माझा ना ते आम्ही कालभैरवला गेलेलो होतो. बघा मी बाथरूमला शेताच्या कडेला बसलेली होती हां, 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 हां. आणि मग मला तिथे अंगावर काटे आलेले. हां. सलाईनचं सुद्धा लावून फरक पडत नव्हता. अरे रिपोर्ट बापरे! केलेले हां. आणि आणि मग? रिपोर्ट केल्यावर नॉर्मल यायचे माझे रिपोर्ट. अच्छा. हां. आणि मग ताईंनी सांगितलेलं, हं. मग जसं कालभैरवाष्टक घ्या तुम्ही 11 वेळेस. हं, हं, हं. तारक मंत्र पण घ्या हं, आणि गोरष्टक स्तोत्र घ्या हं. आणि चालतं. 11 म्हणजे तिसऱ्या दिवशी तुम्हाला फरक जाणवेल म्हणे. अच्छा, अच्छा. तेव्हाही मला ताईंनी सांगितलं तिसऱ्या दिवशी फरक जाणवेल आणि खरंच मला तेव्हाही तिसऱ्याच दिवशी जाणवलं फरक. बापरे! हो ताई, मला हे 2 अनुभव जबरदस्त आणि त्यापेक्षाही हा खूप जबरदस्त म्हणजे एका रात्रीत ताईंची सेवा इतकी पॉवरफुल ठरली. हो. बघा खूप ना, कमाल आहे ना ताई? ताई म्हणतात मला लक्षातही नाही म्हणे ताई तुम्हाला काय सांगितलं मी. बापरे! हां, बघा. ताईंना मग दुसऱ्या दिवशी स्वतःहून म्हणे, "ताई सॉरी मी तुम्हाला वेळ पण नाही देऊ शकली, पण हां, जे सेवा दिली ते तुम्ही करा. मला रात्री बोलता पण नाही आलं म्हणे तुमच्यासोबत." बघा. हां, म्हटलं, "नाही ताई त्या सेवेने सुद्धा फरक पडला बरं." बघा. मग तुमच्या बहिणीचे मिस्टर तर एकदम शॉक झाले असतील. ताई ते पण इतके शॉक म्हणजे त्यांना इतका आनंद की ते त्यांनी बाहेरचं पण बघितलं असं हां, हां. कितीतरी पैसे खर्च केले. पण बापरे! त्यांना म्हणजे जाणीव झाली की म्हणजे आपण हो, ₹1 हो. न देता इतका छान रिझल्ट आणि तुम्ही हो. ती मुलगी बघाल ना ताई इतकी छान, क्यूट, इतकी हां सुंदर ना. आहे. हो ना, छोटे बाळ किती छान हो, दिसतात. किती गोडवा असतो त्यांना. हो ना. आणि इतक्या त्या ताईंनाही सांगितलं मी, तर ते हां. पण बापरे! खूप परेशान झालेले होते. 5 महिने हो. झाले ताई. 5 महिन्याचा बापरे! त्रास एका रात्रीत म्हणजे गेला हो त्यांचा. ना, हो ना. कमाल हो ताई. किती इतकं स्मूथ पॉवरफुल, वाटलं. खूप सुंदर अनुभव आहे ताई. मग नंतर त्या ताईंनी सांगितलं, मी त्याच म्हणजे 5-5 हं, वेळेसच सांगितलं, हं. पण तुम्ही ना म्हणे आता 11 वेळेस करा
आणि अच्छा. कायमचं निघेल म्हणे. मग त्यानंतर 2-3 दिवसांनी परत ती म्हणे, "अगं, एकदा केंजळे दादांना पण फोन करून बघ." हां, हां. मग त्या दादांनी दादा म्हणे, "तिच्या मागे काळी सावली" म्हणे. हां. बापरे! हां, त्यामुळे ती रूममध्ये जाऊ देत म्हणजे घाबरत होती. हां, मी तिला हां. घाबरवत होती म्हणे. पण ती काय नाही म्हणे का आपला तोडगा करायचा म्हणे काळ्या हां, कपड्यातला. हां, हां. लवंग, काळे हो. मीठ ते सॉरी ते खडे मीठ हां, हां. आणि तीळ वगैरे लवंग असं जाळायचं हां, म्हणे हां, 7 हां. ताई तो पण तोडगा केलेला. सगळं केलं ना, तर आता इतकी ठणठणीत आहे ना, इतकी हो आणि विशेष म्हणजे दुपारी सुद्धा झोपायची नाही ती वरच्या रूममध्ये, बापरे! पण बेडरूममध्ये. तर आता हो. तिच्या पप्पा एकटी सुद्धा झोपायला लागली म्हणे आता. किती छान हो. हो, हो ना ताई. ऐकून मलाच इतका आनंद. बापरे! मी म्हटलं खरंच ताईंचे खूप खूप हो. धन्यवाद. खरंच, खरंच. मला हो, शेअर हो. करायचा होता मग अनुभव म्हटलं ताईंना सांगावा हा नाही, नाही, अनुभव. नाही. खूप छान केलं ताई, शेअर केलात. स्वामी अजून तुम्हाला दुसरे अनुभव देतील. खूप हो ना. सुंदर अनुभव ताई. मी आज शेअर करते हां. हो ताई. भगत होतं. ताईंचेही खूप खूप धन्यवाद आणि खरंच, तुमचेही खरंच. धन्यवाद. तुम्ही ऐकून घेतलं एवढं छान हो ताई. आणि वेळात वेळ दिला त्यासाठी नाही, पण. नाही, नाही. ते स्वामींनी कामच दिलंय. ते करणं हो. माझं कर्तव्य आहे, पण भगत त्यांचे खरंच उपकार आहे. हो ना. खूप छान ताई. मी शेअर करते हां. हो ताई. श्री चालेल. श्री स्वामी. स्वामी समर्थ.